हाय हॅलो मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सुनीता डेअरी या यूट्यूब चॅनल मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकनचा रस्सा आम्ही कसा बनवतो ते. बघू शकता आम्ही एका टोपामध्ये छान प्रकारे 3 ते 4 चम्मच तेलाचे चम्मच टाकलेले आहे. त्यामध्ये आम्ही खडा मसाला टाकलेला आहे. बघू शकता तुम्ही, हे बघू शकता एक आम्ही खडा मसाला टाकलेला आहे. ते लालसर होईपर्यंत आम्ही ते गरम केलं होतं छानपैकी. खडा मसाल्यामध्ये तेजपत्ता, काळी मिरी हे सगळं टाकलं होतं. मग एका कढईमध्ये आम्ही कांदा भाजून घेतला. त्या अगोदर आम्ही खोबरं भाजून घेतलं होतं लालसर असं. बघू शकता छान प्रकारे आम्ही लालसर असं खोबरं भाजून घेतले. त्यानंतर आम्ही त्या कढईमध्ये तेल 4 ते 5 कांदे असे कापून घेतले होते बारीक असे पातळ. त्यानंतर एका कढईमध्ये आम्ही ते तेलामध्ये कांदे भाजले. कांदे काप करून ते तेलामध्ये भाजले छान प्रकारे. बघू शकता तुम्ही कसं आम्ही बनवते ते. ती माझी मोठी वहिनी आहे, ती बनवत होती. माझी मोठी वहिनी आहे, ती चिकन बनवत होती. चिकनचा रस्सा बनवत होते. छान असं रबरबीत असं बनवते. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा हा व्हिडिओ. लालसर होईपर्यंत ते मस्तपैकी छान असं लालसर होऊ द्यायचं कांदा तो, जेणेकरून छान असं भाजल्यानंतर त्याचं वाटणसुद्धा छान होतं. बघू शकता कसं लालसर असं झालेला आहे कांदा तो. आणि मोठा गॅस करून तो भाजायचा असतो व्यवस्थित, जेणेकरून ते कसं बारीक गॅस केलं की व्यवस्थित भाजत नाही. तर मोठा गॅस केला की व्यवस्थित भाजतं चारही बाजून छानपैकी. बघू शकता कसं लालसर असं झालेलं आहे. बघू शकता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर मग त्या अगोदर आम्ही सगळं छान असं बारीक काप करून खोबरं कापून घेतलं होतं. ते आहे बघू शकता पलीकडच्या ह्याच्यामध्ये आम्ही ते बारीक काप करून ते भाजून घेतलं होतं त्या अगोदर. ते वाटण्यासाठी आम्हाला लागणार होतं. त्यानंतर तो कांदा काढून टाकलेला आहे, खोबऱ्यामध्ये मिक्स केलेला आहे. खोबरं कांदा हे दोन्ही गोष्टी भाजून घेतलेल्या आहे एका कढईमध्ये भाजून ते वहिनीने साईडला काढून ठेवलेलं आहे. बघू शकता तुम्ही. ती कढई साईडला ठेवली त्यानंतर ना वहिनीने. ह्यात अगोदर आम्ही चिकन घेतलं होतं. 1 किलो चिकन होतं ते. त्यात आम्ही हळद, मीठ, चिकन मसाला, दही, मीठ असं टाकून मिक्स केलं होतं. त्याची ग्रेव्ही करून ठेवली होती छान प्रकारे. बघू शकता तुम्हाला मी दाखवते. ते 15 ते 20 मिनटं आम्ही ते मिक्स करून ठेवलं होतं ते. बघू शकता. त्यानंतर आम्ही गॅस चालू केला होता. त्यानंतर एका साईडला आम्ही भात करायला ठेवला होता. आणि 10-12 माणसं होती, त्यासाठी गरम भात तर लागतोच आपल्याला. असं साधा भात होता तो. एका टोपामध्ये आम्ही साधा भात बनवायला ठेवला होता. रस्स्यासोबत सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला तर माहिती आहे, रस्सा असला की थोडाफार भात तर लागतोच खाण्यासाठी. त्यासाठी एका साईडला आम्ही साधा भात बनवायला ठेवला होता एका टोपामध्ये. मोठाच पॅन ठेवला, त्यामध्ये आम्ही तुम्ही बघू शकता एका साईडला मी तुम्हाला सांगत आहे कांदा आणि खोबरं असं हे भाजून घेतलेलं आहे एका ताटामध्ये. त्यानंतर वहिनीने एका टोपामध्ये तिने तेल टाकलं होतं. बघू शकता छान असं. आणि त्याच्यामध्ये तिने कांदा, टमाटर असं टाकलं होतं तिने वहिनीने. चिकनसाठी आम्ही ठेवला होता आम्ही. त्याच्यामध्ये कांदा, टमाटर असं टाकलं होतं. बघू शकता. त्यानंतर तिने वहिनीने हळद टाकली आहे. ते छानपैकी हलवलं आहे. ते मिक्स केलेलं आहे कांदा, टमाटर, हळद, मीठ टाकून. आणि खडा मसाला सुद्धा टाकला होता. ते लालसर होईपर्यंत ते मस्तपैकी फ्राय करायचं छानपैकी.
चिकन खायचं म्हटलं की आमचं म्हणजे असं एक प्लॅनिंग असतं आमचं आणि एक प्रकारचा एक आनंद असतो. असं कधीतरी आम्ही असं आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये असंच आम्ही एकत्र येतो आणि छान प्रकारे काही ना काही प्लॅनिंग करत असतो घरी. असं काहीतरी काय बनवायचं आजचा बेत काय बनवायचा. आम्ही खरं तर चिकन बिर्याणी बनवणार होतो, पण आमचं प्लॅनिंग चेंज झालं. त्यानंतर म्हटलं की आज मस्तपैकी झणझणीत चिकन रस्सा असा बनवावा. बघू शकता एका टोपामध्ये आम्ही कसं मस्तपैकी त्याची ग्रेव्ही करून ठेवलेली आहे, म्हणजे भाजायला ठेवलेली आहे आम्ही छान प्रकारे. त्यामध्ये या टोपामध्ये आम्ही कांदा, टमाटर, हळद, मीठ, खडा मसाला आणि टमाटर अशा या गोष्टी आम्ही टाकलेल्या आहे याच्यामध्ये. आणि लालसर होईपर्यंत आपण ते छान प्रकारे आपण ते ग्रेव्ही त्याची करून ठेवलेली आहे छान प्रकारे भाजतोय. त्यानंतर आपण कांदा लसूण मसाला असे 2 ते 3 चम्मच टाकले. जसं तुम्हाला लागेल तसं तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जसं तिखट लागेल तसं तुम्ही टाका. त्यानंतर आपला घरगुती मसाला जो असतो, जो आपला घरगुती मसाला असतो तो टाकलेला आहे. बघू शकता छान प्रकारे ते हलवलेलं आहे, जेणेकरून लाल तिखट सगळं कांदा मसाला मिक्स व्हावा आणि त्या तेलामध्ये मस्तपैकी भाजून यावं छानपैकी. माझी मोठी वहिनी ती बनवत होती, मी बनवणार होती, पण वहिनी म्हटले मी आज बनवते तुम्हाला सगळ्यांना जेवण करून मस्तपैकी चिकन रस्सा. मग वहिनीने बनवला. त्यानंतर आम्ही झाकून ठेवलं. नंतर 10 मिनटं आम्ही ते झाकून ठेवलं. बघू शकता कसं ते केलं. आणि एका साईडला आम्ही टोप ठेवला आमच्या लहान मुलांसाठी, जेणेकरून ते काय तिखट काही जास्त खात नाही. त्यासाठी आम्ही त्यांना बनवून ठेवलं होतं. म्हणजे त्या चिकनमध्ये आम्ही बारीक काप करून ठेवले होते. असे मऊ असे नरम असे पीस होते, त्याचे बारीक बारीक काप करून ठेवले होते. बघू शकता कसे केलेले आहेत. त्याच्यात आम्ही मीठ, हळद आणि चिकन मसाला आणि हळद, मीठ असं टाकलं आहे. थोडंसं आलं लसणाची पेस्ट अशा 4-5 गोष्टी आम्ही त्यात टाकल्या होत्या लहान मुलांसाठी. हळदी मिठाचा रस्सा करायचा होता म्हणून. आणि एका टोपामध्ये लहान टोपामध्ये आम्ही त्या दोघांसाठी केलं होतं, माझ्या मुलासाठी आणि माझ्या भावाच्या मुलासाठी, कारण ते दोघंही तिखट खात नाही. मग त्यासाठी आम्ही बनवलं होतं. हळदी मिठाचा रस्सा बनवायला घेतला होता. त्यात आम्ही तेल टाकलेलं आहे. त्यात खडा मसाला, एकच खडा मसाला थोडंसं टाकलेलं आहे आणि तमालपत्र आणि काळी मिरी अशा 3च गोष्टी आम्ही टाकलेल्या आहेत, जेणेकरून जरा चव येईल असं हळदी मिठाला. कारण खडा मसाला टाकल्याशिवाय चिकनला असा कुठलाच असं छान असं चव येत नाही. त्यामुळे ते आम्ही थोडंसं टाकलं होतं. एकच तमालपत्र टाकलं होतं, जास्त काही टाकलं नव्हतं आम्ही त्यात. आणि छानपैकी ते गरम होऊ दिलं आम्ही. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आम्ही चिकनचे पीस त्यात टाकले. छानपैकी मिक्स केले होते. त्या अगोदर मिक्स करून ठेवलं होतं. त्यानंतर मग बघू शकता कसं टाकलेलं आहे. ते पकडून छानपैकी मिक्स केलं आहे, जेणेकरून करपू नये म्हणून. त्यानंतर थोडंसं झाकून ठेवायचं ते थोडा वेळ, 10 ते 15 मिनटं. त्याला पाणी सुटतं. त्याच्या अगोदर आम्ही मीठ थोडंसं टाकलं होतं, चवीनुसार लागेल असं, कारण मिठाचं सुद्धा पाणी सुटतं त्याला. आणि आम्ही थोडंसं त्याचं वाटण टाकलं होतं, जेणेकरून जरा थोडंसं त्याला रस्सा सुटेल मसाल्याचा. थोडंसं त्यात आम्ही वाटण टाकलं होतं, बघू शकता तुम्ही. त्यानंतर ते झाकून ठेवलं. त्यावर पाणी सोडलं. पाणीमध्ये सोडलं की ते करपतसुद्धा नाही आणि त्याला आतमध्ये पाणीसुद्धा सुटतं त्या हळदी मिठाच्या रस्स्याला. बघू शकता तुम्ही कसं दोन्ही साईडला दोन्ही गॅस चालू आहेत. एका बाजूला आहे आमच्यासाठी रस्सा आणि दुसऱ्या बाजूला आहे लहान मुलांसाठी हळदी मिठाचा रस्सा असा बनवायला घेतलेला आहे. आणि त्यानंतर मिरची मसाला असतो तो थोडासा टाकला होता वरून वहिनीने.
त्यानंतर त्याच्यामध्ये तिने वाटण टाकलेलं आहे. वाटणामध्ये खोबरं, कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर, टमाटर असं मिक्स त्याचं वाटण ह्या भांड्यात आम्ही बनवलं होतं आणि ते बनवून ते ठेवलेलं आहे. बघू शकता. बनवून नंतर ते चिकनमध्ये टाकलेलं आहे, मसाल्यामध्ये टाकलेलं आहे. बघू शकता तुम्ही छान प्रकारे ते मिक्स करायचं छानपैकी. त्यानंतर ना त्याला पाणी सुटल्यानंतर ना थोडंसं राहिलं होतं ते सुद्धा वाटण ते त्यात टाकलेलं आहे वहिनीने. झणझणीत असं चिकन झालं होतं. हा कालचा व्हिडिओ आहे, तो मी आज तुम्हाला हे केलेला आहे, एडिट करून तुम्हाला पाठवलेला आहे. बघू शकता किती छान प्रकारे त्याला लालसर असं तरंग आलेला आहे. बघू शकता छान प्रकारे. आणि चिकनचा रस्सा आम्हाला असं झणझणीतच असं लागतं छान प्रकारे, त्याशिवाय खायला मजा नाही येत आम्हाला. त्यात चिकन टाकलं होतं आम्ही अगोदर छानपैकी. नंतर मग अगोदर म्हणजे नंतर टाकलं होतं आणि ते छानपैकी हलवून घेतलेलं आहे, जेणेकरून असं त्याला सुगंध आणि वास आणि ग्रेव्ही येईल आणि कट येईल त्याला. आणि त्यानंतर ते झाकून ठेवलं. गरम पाणी टाकलं आम्ही वरून, ते झाकून ठेवलेलं बघू शकता तुम्ही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो. लाईक सपोर्ट करत जावा मित्रांनो. हे बघू शकता हे चिकन रस्सा कसा झालेला आहे. थोडंसंच केलं होतं, झणझणीत असं केलं होतं आम्ही चिकन रस्सा. रबरबीत असं आईने करायला लावलं होतं. छान असा रस्सा झाला होता. वहिनीने खूप छान प्रकारे चिकन रस्सा केला होता, झणझणीत असं. त्यावर कोथिंबीर टाकली होती. बघू शकता किती छान असं टेस्ट आली आहे. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. बघू शकता त्या ताटामध्ये मस्तपैकी जेवण घेतलं होतं आणि कांदा घेतलेला आहे. आणि तो माझा समोरचा भाऊ व्हाईट शर्टवाला, तो माझा मोठा भाऊ आहे, तो लाजत होता. लाजा हा माझा व्हाईटवाला आहे, तो माझा दुसरा नंबरचा भाऊ आहे. हा माझा मोठा भाऊ आहे, ही त्याची बायको होती आणि ही माझ्या लहान भावाची बायको होती. हा समोर बसलेली त्या भावाची बायको होती आणि ही माझी पलीकडे बसलेली वहिनी होती. दोघी पण वहिनी आहेत आणि तो तोंड झाकून ठेवलेला आहे, तो माझा मोठा भाऊ आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? बाय.